आमच्या संभाजीराजांनी एवढा पराक्रम गाजवला, संभाजीराजांनी एवढा पराक्रम केला, पण हा पराक्रम संभाजीराजे सांगणार कोणाला? कारण संभाजीराजे 2 वर्षाचे असताना, लक्षात घ्या, संभाजीराजे 2 वर्षाचे असताना त्यांची आई हे जग सोडून गेली. संभाजीराजे 7 वर्षाचे असताना त्यांचे आजोबा शहाजीराजे हे जग सोडून गेले. संभाजीराजे 18 वर्षाचे असताना माँसाहेब जिजाऊ हे जग सोडून गेल्या. संभाजीराजे 23 वर्षाचे असताना शिवाजी महाराज हे जग सोडून गेले. अरे, ज्यांच्या खांद्यावरती डोकं ठेवून काळजातल्या गोष्टी सांगाव्यात असं कुणीही त्या काळात जिवंत नव्हतं. आणि जे कोणी जिवंत होते ते संभाजीला ठार मारण्याचा प्रयत्न करत होते, संभाजीला मारण्याचे कट रचत होते. कसा लढला असेल संभाजी? आणि त्याच वेळी औरंगजेब बादशाह आलाय संभाजी महाराजांना संपवायला 6 लाखाची फौज घेऊन. संभाजीराजे लढले कसे असतील? अरे, स्वकीयांच्या कटाची, परक्यांच्या संकटाची, अरे स्वकीयांच्या कटाची, परक्यांच्या संकटाची एकटाच लढला संभाजी औरंगजेबाच्या कटाची, पण माघारी नाही फिरला कधी पराभूत होऊन. अरे, विचार करायच्या संभाजीची काय असेल जवानी. संभाजीराजांचा पराक्रम औरंगजेब बादशाहने पाहिला. हाच औरंगजेब बादशाह जो संभाजीराजांचा शत्रू आहे, हाच औरंगजेब बादशाह जो मराठ्यांचा शत्रू आहे, हाच औरंगजेब बादशाह जो महाराष्ट्राचा शत्रू आहे, हाच औरंगजेब बादशाह संभाजीला संपवायला आलाय, मारायला आलाय, ठार करायला आलाय. हाच औरंगजेब बादशाह संभाजी महाराजांचा पराक्रम पाहतो. औरंगजेबाला 5 पोरं होती, पण एकही लायकीचं नव्हतं. औरंगजेब बादशाहने संभाजीराजांचा पराक्रम पाहिला आणि औरंगजेब बादशाह संभाजीराजांबद्दल बोलतोय, अरे, या 5 नाठाळ कारच्यांपेक्षा एकच माझा पुत्र जर संभाजी असता. अरे, या 5 नाठाळ कारच्यांपेक्षा एकच माझा पुत्र जर संभाजी असता तर हा आलमगीर आलम दुनियेचा बादशाह झाला असता. अरे, मराठे 40 काय, पण मोगलाई सुद्धा ज्याची होती दिवाणी. विचार कराच्या संभाजीची काय असेल जवानी. आता हा संभाजी राजा जगला फक्त 32 वर्ष. लक्षात घ्या, आमचे संभाजीराजे फक्त 32 वर्ष जगले. अरे, 32व्या वर्षी संभाजी जग हे सोडून गेला. 32व्या वर्षी संभाजी जग हे सोडून गेला. जग हे सोडून गेला पण इतिहास घडवून गेला. अरे, 32व्या वर्षी संभाजी जग हे सोडून गेला. जग हे सोडून गेला पण इतिहास घडवून गेला. इतिहास घडवून गेला, औरंग्याला रडवून गेला. अरे, संभाजी आला वाघावानी, संभाजी जगला शिवभावानी, संभाजी गेला सिंहावानी. अरे, विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी. एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी, मर्दानी सौंदर्याची आदाजाची देखणी, पाहुणाच्या राजाला होई काळजाचं पाणी. अरे, विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी. अरे, विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी.